मित्रांनो, 26 जानेवारी 1950 या दिवशी या देशाचं संविधान लागू झालं आणि त्या संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार आणि या देशाच्या सर्व राजकीय संस्थांचा व्यवहार सुरू झाला आणि आज तागायत तो चालू आहे असं आपण मानतो. मी असं आपण अलीकडे मानतो असं म्हटलं याचा अर्थ आपण लक्षात घ्या. 1950 पासून 2010-15 पर्यंत हा देश या संविधानानुसारच चालला. या संविधानासंबंधीच्या विसंवादाची सुरुवात 2015 नंतर झाली आणि ती इतक्या टोकाची आणि इतक्या विभत्स स्वरूपाची झाली की पुन्हा एकदा संविधानाचा जागर झाला पाहिजे या देशामध्ये असं मनात यायला लागलं. या संविधानामध्ये या देशाचा आत्माच नाही असं म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली आणि त्यातल्या त्यात दुःखाची गोष्ट म्हणजे असं म्हणणारा माणूस आपल्या चंद्रपूरचा आहे, भागवत नावाचा. ते आपण लक्षात घ्या. मी सगळ्यांचा रोष पत्करून फार परखडपणे बोलणारा माणूस आहे. या संविधानात या देशाचा आत्मा नाही. काय पाहिजे होतं संविधानात? चातुर्वर्ण्य पाहिजे होता, जाती व्यवस्था पाहिजे होती, समाजातली विषमता पाहिजे होती, ब्राह्मण आणि दलित, बहुजन आणि जाती यात हा समाज विभागला पाहिजे होता. तो या देशाचा आत्मा होता. मुळात मी नास्तिक माणूस असल्यामुळे माझा आत्मा या गोष्टीवरच विश्वास नाही. त्यामुळे संविधानात आत्माबित्मा असतो असं मी कधी मानत नाही. संविधानात जर काय असेल तर जनतेच्या विकासाचा विचार असतो आणि तोच विचार घेऊन राज्यकर्त्यांनी राज्य केलं पाहिजे अशी आपल्या घटनाकारांची इच्छा होती. त्या इच्छेचं पालन राज्यकर्ते करतात की नाही याचं काम आहे. म्हणून जनतेनंच संविधानाच्या बाबतीत जास्त जागरूक राहण्याची गरज आहे. इथं ॲडव्होकेट्स बसलेले आहेत, ते आपल्याला सांगतील की संविधान हा देशाचा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. सर्वश्रेष्ठ कायदा आहे म्हणजे काय? या देशातले सर्व कायदे त्याहून दुय्यम दर्जाचे. हा कायदा या देशातल्या सर्व नागरिकांनाच नाही तर सरकारलाही लागू आहे. किंबहुना हे संविधान सरकारला कायद्याच्या बंधनात ठेवण्यासाठीच निर्माण झाला आहे. संविधानाचा कायदा हा जनतेसाठी कमी, सरकारसाठी अधिक असतो हे आपण लक्षात घ्या. आता मला प्रशांत खैरेंशी बोलत होतो. सुरुवातीलाच सांगू, संविधान याचा नेमका काय अर्थ होतो? काय असतं संविधानामध्ये? खूपदा संविधान हा शब्द उच्चारणाऱ्यांना सुद्धा याचा अर्थ ठाऊक नसतो. तो राजीव गांधी नावाचा नेता आपल्या प्रत्येक भाषणामध्ये खिशातून संविधानाचं पुस्तक काढतो आणि दाखवतो की याचं रक्षण करायचं आहे. की समोर बसलेले जे टाळ्या वाजवणारे असतात ते बिचारे आपल्या खिशातून ते पुस्तक काढून हलवून दाखवतात. अरे करा, संरक्षण करा, ज्याचं करायचं आहे त्या संविधानाचं संरक्षण. पण संविधान समजून घेतलं तर त्याचं संरक्षण करता येईल. संविधान म्हणजे गाणं म्हणून समजून घेण्याचा विषय नाही. ते आंबेडकरांचं आहे म्हणून समजून घेण्याचं नाही. ते नेहरू, पटेल आणि गांधींच्या मार्गदर्शनामुळे झालं म्हणून नाही.
ते तुमच्या माझ्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे, हे त्याचं महत्व आहे, हे समजून घ्या. एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी की संविधान हा करार आहे, हा कॉन्ट्रॅक्ट आहे. हा करार याचे दोन पक्ष आहेत. त्याचा एक पक्ष सरकार आणि दुसरा जनता. या करारानं जनता आणि सरकार यांच्यामध्ये अधिकारांचं वाटप करून दिलेलं आहे. आपल्या घटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये जनतेचे अधिकार सांगितलेले आहेत, त्यांना आपण मूलभूत अधिकार म्हणतो. आणि नंतरच्या काही प्रकरणामध्ये 4थ्या 5व्या आणि पुढे काही अनुशिष्टांमध्ये सरकारचे अधिकार सांगितले. तसं तर आपल्या घटनेमध्ये 2 करार आहेत, एक जनता आणि सरकार मधला आणि दुसरा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधला. काही अधिकार राज्य सरकारांना आहेत, काही केंद्र सरकारांना आहेत, आणि ते संविधानाने दिलेले आहेत. असं असताना जेव्हा राहुल गांधी किंवा त्याच्यासारखे लोक संविधानाचं संरक्षण करा असं म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ आपण आपल्या अधिकारांचं रक्षण करा असा होतो. ते आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपले अधिकार समजून घेतले पाहिजे. हे अधिकार समजून घेतले नाहीत, यावरच्या मर्यादा आपण समजून घेतल्या नाहीत, तर आपण कशाचं संरक्षण करणार आहोत? असं म्हटलं जातं की जगामधल्या सर्व लिखित संविधानांमध्ये भारताचं संविधान सर्वात मोठं आहे. एवढंच नाही तर हे संविधान सर्वात चांगलं संविधान आणि त्याचं पालन सगळ्यांनी करायचं आहे. पण एक गोष्ट मित्रहो लक्षात घ्यायची, संविधान हे शेवटी पुस्तक आहे. संविधान हे शेवटी पुस्तक आहे आणि पुस्तकं राज्य करत नाहीत, राज्य मोदी करतात, राज्य अमित शहा करतात. काँग्रेसवाले आले तर त्यांचे लोक राज्य करतील. राज्य करतात. संविधानाप्रमाणे त्यांनी ते केलं पाहिजे अशी अपेक्षा असते, पण संविधानाचं पुस्तक त्यांना अडवू शकत नाही. 2015 मध्ये जे झालं आहे नंतर ते असा आहे. हा करार दोघांनीही पाळायचा आहे. सरकारने आपल्या मर्यादेत राहायचं आहे आणि जनतेनं आपल्या मर्यादेत राहायचं आहे. बाबासाहेब असं म्हणाले, संविधानाचा शेवटला मसुदा संसदेला सादर करताना संविधान सभेला, की संविधान फार चांगलं आहे. 2 वर्ष 11 महिने खपून आम्ही तयारी केलं आहे. 141 दिवस हे लिहिलेलं आहे. 395 कलम त्यात आहेत, इतके अनुच्छेद आहेत. फार चांगली घटना आपण केलेली आहे. पण ही घटना जनतेनं जर आपली बांधली आणि सरकारने जर तिची बंधनं पाळली तर तिला अर्थ आहे. अन्यथा घटना कितीही चांगली असली तरी त्याला अर्थ नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले, घटनेच्या मागे उभे राहा. घटनेच्या मागे उभे राहा म्हणजे घटना समजून घेऊन तिच्या मागे उभे राहा. नेहरू तेच म्हणाले संविधान सभेत, की संविधान आम्ही कशासाठी तयार केलं हे सांगणारं भाषण नेहरूंनी केलं. त्या भाषणात ते असं म्हणाले की संविधान आम्ही म्हणजे भारतीय लोकांनी या देशात लोकशाही, सार्वभौम प्रजासत्ताक निर्माण करण्यासाठी आणि या देशातल्या जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता देण्यासाठी तयार करून आम्हालाच दिलेलं आहे. म्हणजे जनतेनंच तयार केलेलं संविधान
जनतेला दिलेलं आहे. हे ईश्वरानं केलेलं नाही, हे धर्मगुरूनं केलं नाही, हे अल्लाने केलेलं नाही आणि हे होली घोषने केलं नाही. हे माणसांनी केलेलं संविधान आहे. या देशातल्या थोर नेत्यांनी तयार केलेलं संविधान आहे आणि ते नेते आपले नेते आहेत. म्हणून संविधानाची आज्ञा जेव्हा आपण पाळतो ना, किंवा संविधानाचा कायदा जेव्हा आपण पाळतो, तेव्हा आपण आपल्या वाडवडिलांचीच आज्ञा पाळत असतो. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. या भावनेतून जर संविधानाकडे पाहिलं गेलं तर मग संविधानाला अर्थ आहे आणि तुमच्या माझ्या मनामध्ये असलेल्या संविधानाविषयीच्या श्रद्धेलाही अर्थ आहे. अन्यथा पुस्तकं पडली असतात. उद्या मी भगवद्गीतेवर बोलणार आहे. काल परवा एक महाराष्ट्रातले मोठे तत्वज्ञ जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये फिलॉसॉफी शिकवणारे माझ्याकडे येऊन गेले. त्यांनी माझ्याकडची पुस्तकं पाहिली आणि ते म्हणाले, इतकी पुस्तकं तुमच्याकडे आहेत? तो म्हटलं हो आहे. त्यातली कोणती महत्वाची? तर मी त्यांना माझे कपाट दाखवलं, त्यात संविधानावरची पुस्तकं होती सगळी. ते म्हणले, इतकी पुस्तकं तुम्ही? म्हटलं हो, तो माझ्या आदराचा विषय आहे. म्हटलं पुस्तकं जमा करणे, ठेवणे, त्याच्याकडे पाहून त्याचं दर्शन घेणे, याला अर्थ नाही, याला अर्थ नाही. तुम्ही रागवणार नसाल तर तुम्ही मला एक गोष्ट सांगतो. आपल्यापैकी सगळेजण भगवद्गीता भगवद्गीता म्हणतो. तुम्ही कोर्टात सुद्धा गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला सांगता. किती लोकांच्या घरी भगवद्गीता आहे? आपल्यापैकी नाही. मी समजू शकतो. अरे भगवद्गीता संस्कृतात आहे म्हणून नसेल समजत तर नका घेऊ, पण गीताही आहे ना अनुवाद, तो चारणाला मिळतो. साने गुरुजी आपल्या विनोबांनी केलेली गीताई, गीताई तरी असते का? गीताई सुद्धा नसते. मी एका मोठ्या उद्योगपती महिलेची गोष्ट सांगतो. सुधा मूर्तींचं नाव तुम्ही ऐकलं असेल. इन्फोसिसचे जे मालक आहेत, त्यांच्या पत्नी त्या स्वतःही त्याच्या मालक आहेत. आपल्या नवऱ्यासोबत त्या एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीकडे मुंबईला सकाळच्या लंचला गेलं. त्यांचं निमंत्रण होतं म्हणून गेले. त्या उद्योगपतींनी सगळे चांदी सोन्याचे भांडे वगैरे आणून त्यांना जेवण दिलं आणि मग त्यांना फिरून आपला महाल दाखवला. त्या सुधा मूर्तींची नंतर मी भेट घेतली का, त्यात त्यांनी मला तो प्रसंग सांगितला आणि त्या म्हणाल्या की बाहेर आल्यानंतर माझ्या नवऱ्याला असं म्हणाले की अशा दरिद्री माणसाच्या घरी मला पुन्हा नेऊ नका. माझे यजमान मला म्हणाले की अरे हा मुंबईतला सर्वात श्रीमंत माणूस आहे. ती म्हणली त्याच्या इतका दरिद्री कोणी नाही, कारण त्याच्या घरात एकही पुस्तक नाही. त्याच्या घरात एकही पुस्तक. खरी श्रीमंती ज्ञानात आहे, खरी श्रीमंती शब्दात आहे, शब्दसंग्रहात आहे, तुमच्या वाचनालयात आहे, ग्रंथालयांमध्ये आहे. आणि आम्ही ग्रंथालयांपासून शक्यतो दूर राहणारे लोक आहोत. आंबेडकरांवर आत्ता गीत म्हटलं गेलं. ते आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत. आंबेडकरांनी जेव्हा मंत्रिपद सोडलं आणि ते मुंबईला आले तेव्हा त्यांचे ग्रंथ दिल्लीहून मुंबईला आणायला मालगाड्यांचे 6 डबे लागले होते. 6 डबे. कुठं आंबेडकर, कुठं गांधी, कुठं नेहरू,
पटेलांचे 12 खंड आहेत पत्रांचे, 12 खंड आहेत. काय इंग्रजी आहे. नेहरूंचं इंग्रजी लालित्यपूर्ण होतं. असं म्हणतात की नेहरू नुसतं लिहित राहिले असते तरी त्याला साहित्याचा नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्या भाषेत लालित्य आहे. सरदार पटेलांची भाषा अत्यंत दरबारी आहे. माउंटबॅटननी असं म्हटलं आहे की सरदार पटेलांशी पत्रव्यवहार करताना मला माझ्या इंग्रजीचा संकोच वाटतो. मित्र, आपले संवैधानिक वाडवडील या तोडीचे होते, या तोडीचे होते. आपण त्या तोडीचे नाही होऊ शकत. पण मुसलमान धर्मामध्ये असं म्हणतात की सगळ्यांना मक्केला जाता येत नसेल तर नका जाऊ, पण मक्केच्या दिशेने 4 पावलं टाकली तरी तेच पुण्य लाभतं. आपण त्यांच्या एवढे ज्ञानी होऊ शकत नाही, पण तेवढं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न तर आपण केला पाहिजे. म्हणून संविधानाकडे या दृष्टीने पाहिलं पाहिजे. मी या संविधानाचा आपल्यापर्यंतचा इतिहास थोडक्यात सांगतो. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य 1818 मध्ये स्थापन झालं. पेशव्यांचा पराभव झाला आणि इंग्रजांचं राज्य आलं. 1857 मध्ये जे बंड झालं, जे याला स्वातंत्र्य युद्ध आपण म्हणतो, त्यात आपण पराभूत झालो आणि इंग्रजांचं राज्य मजबूत झालं. या काळामध्ये या देशामध्ये 2 घटना तयार केल्या गेल्या या देशासाठी, त्या इंग्रजांनी केल्या. ईस्ट इंडिया कंपनीने पहिली घटना तयार केली. त्या घटनेमध्ये दिल्ली आणि काश्मीर तिकडे पेशावर पर्यंतचा एक हिंदुस्थान आणि दक्षिणेकडचा दुसरा हिंदुस्थान, असे 2 हिंदुस्थान करण्याचे प्रयत्न 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केले. हे वर्ष आपण यासाठी लक्षात ठेवा की अलीकडे देशाची जी फाळणी झाली त्यासाठी जे लोक तेव्हाच्या नेत्यांना शिवे देतात त्यांना हे समजलं पाहिजे की या देशाच्या फाळणीची सुरुवात तेव्हा झाली. 1852 मध्ये पहिली वेळ. ते काही मान्य झालं नाही. 1857च्या युद्धानंतर 1858 मध्ये इंग्रज सरकारने ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आपल्या हाती घेतला आणि दुसरी राज्य घटना तयार केली. त्या राज्य घटनेमध्ये 2 पार्लमेंट्स असतात, 2 संसद असावी. एक हिंदूंचं संसद, दुसरी मुसलमानांची संसद. म्हणजे हिंदू मुसलमानांमध्ये भेद करण्याचे फाळणीचे प्रयत्न केव्हा सुरू झाले? तेव्हा गांधी जन्मालाही आले नव्हते, टिळक जन्मालाही आले नव्हते. तेव्हा झाली हा प्रकार झाला. तेही मान्य झालं नाही. पुढल्या काळात मी स्वातंत्र्य लढ्याच्या तपशिलात जात नाही, कारण तो माहिती आहे सगळ्यांना. इंग्रजांचं राज्य स्थिर झाल्यानंतर पहिल्यांदा या सबंध देशाला लागू होईल असा जो कायदा झाला तो मोर्लेमेंटो कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. तो अधिकृत कायदा इंग्रज सरकारने केलेला आहे. हा कायदा करत असताना इंग्रज सरकारला मदत करणाऱ्यांमध्ये आणि सल्ला देण्यामध्ये गोपाळ गणेश नामदार गोखले होते, हे आपण लक्षात घ्या. इंग्रजांनी या देशावर अन्याय करण्यासाठी जेव्हा जेव्हा असे कायदे केले तेव्हा या देशातल्या ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या सगळ्यांची नावं मी इथं सांगत नाही, कारण ते आपल्या आदराचे विषय आहे. गोखलेंनी
पुढे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा दुसरा आला, तोही संबंध हिंदुस्थानला लागू झाला. ती दुसरी अधिकृत घटना. तिसरा 1936 मध्ये आला, तो 37 मध्ये लागू झाला. तो सायमन कमिशनच्या सल्ल्यानुसार झाला होता. आता सायमन कमिशन हे नाव सगळ्यांना ठाऊक आहे. हे सायमन कमिशन 1928 मध्ये भारतात आलं आणि भारताला स्वराज्य द्यायचंच असेल तर ते कसं द्यायचं याचा विचार करायला आलं. या सायमन कमिशन मध्ये जे सभासद होते ते सगळे इंग्रज होते, एकही भारतीय नव्हता. म्हणून गांधीजींनी सायमन गो बॅक ही चळवळ केली. पहिल्या दिवसापासून ही चळवळ सुरू केली. ती एवढी मोठी चळवळ झाली की लाला लजपत रायांसारखा थोर देशभक्त इंग्रजांनी केलेल्या लाठी हल्ल्यात त्यात मृत्यू पावला. लालाजींचा मृत्यू झाला म्हणून त्याचा सूड घ्यायला भगतसिंग यांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला. भगतसिंगांनी जेव्हा पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला तेव्हा पार्लमेंटच्या सभागृहामध्ये प्रेक्षकगृहात हा सायमन बसला होता. या सायमनला सुद्धा सल्ला द्यायला या देशातले जे लोक पुढे झाले होते त्यांची नावं गुगलवर आपल्याला सापडू शकतात. मी इथं सांगत नाही कारण मला घरी जायचं आहे. नंतर एवढ्या सगळ्या कायद्यांच्या मध्ये ज्या गोष्टी स्पष्ट झाल्या त्यातली पहिली गोष्ट ही की हा देश संघराज्य राहणार आहे. 11 राज्य झाली होती. एक केंद्र सरकार आणि 11 राज्यांची 11 सरकार, प्रांतांची म्हणायची तेव्हा प्रांत सरकार म्हणून संघराज्य पद्धती तेव्हा स्थापन झाली. 1919 आणि 37च्या कायद्यामध्ये मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार राहतील हेही आलं होतं. म्हणजे संसदीय लोकशाहीही आली होती. म्हणजे आपल्या घटनेमध्ये आजच्या संसदीय लोकशाही आणि संघराज्य पद्धती आहे ती तशी चालत आलेली आहे. आपण त्याच कायद्यांमधून ती घेतलेली आहे. त्यानंतर आपल्या आजच्या घटनेच्या निर्मितीकडे आपण बोलू. आपल्या देशाच्या आजच्या राज्यघटनेची सुरुवात, तिच्या निर्मितीची सुरुवात 1 डिसेंबर 1946 या दिवशी झाली. ही घटना तयार करण्याचा आरंभ दिन 1 डिसेंबर 1946 हा आहे. 2 वर्ष 11 महिने काम करून तेव्हाच्या घटना समितीने ही घटना तयार केली आहे. ही घटना समिती प्रांतांच्या विधिमंडळाच्या सभासदांनी निवडलेली समिती आहे. या घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र बाबू होते. 2 वर्ष 11 महिने काम केलं. या घटना समितीने चर्चा केली, घटना कशी असावी, कायदे कसे असावे, केंद्र सरकार कसं असावं, न्यायालये कशी असावी आणि त्या चर्चेचा मसुदा लिहून काढण्यासाठी एक आणखी समिती नेमली गेली. त्या समितीने 141 दिवस काम केलं. त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार का म्हणतो? कारण घटनेचा मसुदा तयार करण्याचं काम करणारी जी समिती होती तिचे बाबासाहेब अध्यक्ष होते. आणि हा न्याय काही केवळ बाबासाहेबांसाठी आपल्या देशातच आहे असं नाही, अमेरिकेत सुद्धा असंच आहे. अमेरिकेच्या घटना समितीमध्ये फक्त 26 लोक होते. तसं 36 होते पण 1026च राहायचं. त्यांची जी मसुदा समिती होती तिचा अध्यक्ष जेम्स मॅडिसन हा होता.
त्यांनी ती लिहून काढली. म्हणून जेम्स मॅडिसनला अमेरिकेच्या राज्यघटनेचा शिल्पकार म्हणतात. म्हणून जे मॅडिसनला शिल्पकार ज्या न्यायानं म्हणायचं त्याच न्यायानं बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार म्हणायचं. या मसुदा समितीचाही पहिला मसुदा ड्राफ्ट, फायनल नाही, पहिला ड्राफ्ट बेनेगल नरसिंगराव या मसुदा समितीच्या सचिवांनी तयार केला. त्यावर मग त्या समितीतच चर्चा होत गेली, घटना समितीतच चर्चा होत गेली. त्या घटना समितीत 292 सभासद होते. काही दिवस ती घटना समिती म्हणून काम करायची आणि काही दिवस संसद म्हणून काम करायची. दोन्ही ठिकाणी अध्यक्ष राजेंद्र बाबू असायचे. मसुदा समितीत बाबासाहेब अध्यक्ष असायचे. ते कायदा मंत्री असल्यामुळं घटना समितीमध्ये तयार झालेला प्रत्येक कायदा सभागृहासमोर मांडणे आणि त्याचं समर्थन करणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. तर घटनेच्या प्रत्येक कायद्याला बाबासाहेबांचं समर्थन आहे, आशीर्वाद आहे, की त्याचे जनक आहेत हे आपण लक्षात घ्यायचं. या मसुदा समितीच्या सर्व सभासदांनी एकमुखानं घटना तयार करावी अशी सगळ्यांची इच्छा होती. पण एका सभासदाने त्याला विरोध केला. त्याचं नाव इथे सांगण्याचं कारण नाही. तो मसुदा जेव्हा घटना समितीसमोर मान्यतेसाठी आला तेव्हा तिथेही फार चर्चा झाली. याचं कारण असं की या घटना समितीमध्ये बहुसंख्य सभासद काँग्रेसचे असले तरी इतर पक्षांचे नेते सुद्धा त्यात घेतले गेले होते. याचं कारण महात्मा गांधी. महात्मा गांधींचं म्हणणं असं होतं की घटना हा साऱ्या देशाला लागू होणारा कायदा आहे. त्यामुळे या घटनेच्या निर्मितीमध्ये या देशातल्या सगळ्या बुद्धिमंतांची बुद्धिमत्ता कामी आली पाहिजे. म्हणून आंबेडकरही पाहिजेत, श्यामाप्रसाद मुखर्जीही पाहिजेत, अय्यरही पाहिजेत, योगीजीही पाहिजेत, सर्व विचारांचे लोक पाहिजेत. तो घटना समितीमध्येही यावर दीर्घकाळ चर्चा झाली. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना समितीने ही घटना मान्य केली तिच्या पूर्ण स्वरूपामध्ये. म्हणून घटना दिन पाळला जातो 26 नोव्हेंबरला. आणि प्रत्यक्षात त्या दिवशी घटना समितीच्या सगळ्या सभासदांनी त्या मसुद्यावर आपल्या सह्या केल्या आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये तो मसुदा घटना समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र बाबू यांना अर्पण केला. म्हणून 26 जानेवारी हा गणराज्य दिन. भारत ही लोकशाही आहे आणि भारत हा सार्वभौम देश आहे. आपण आता स्वतंत्र झालो. आता आपल्यावर कोणाचंही राज्य नाही. आपले कायदे आता परदेशातून येणार नाहीत. हे कायदे आपण करायचे आहेत आणि आपणच करणार आहोत. त्यावेळी आंबेडकरांनी जे भाषण केलं त्यातले 2 मुद्दे फक्त मी सांगतो. ते म्हणाले सरकार आपलं आहे, राज्यकर्ते आपण आहोत. त्यामुळे आपल्या मागण्या आणि आपले विकासाचे मुद्दे समोर नेऊन ते सोडवून घेणे, आपले प्रश्न निकालात काढून घेणे हा आपला संवैधानिक अधिकार आहे. आता त्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. विशेषतः सशस्त्र आंदोलन करण्याची तर अजिबातच गरज नाही. जनतेने आपल्या मागण्या या सरकारकडून मान्य करून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे. आता या ठिकाणी पुन्हा तोच मुद्दा येतो. सरकारवर दबाव आणायचा तर आपल्या मागण्याही ठाऊक असल्या पाहिजे. ठाऊक असल्या पाहिजे.
अधिकार ठाऊक असले पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वाचं वजन ठाऊक असलं पाहिजे. आपल्या देशामधल्या सगळ्या नागरिकांचं माणूसपण आणि महात्म्य व्यक्तिमत्वाचं आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. ते घेऊन सरकारकडून आपल्या मागण्या आपण मान्य करून घेतल्या पाहिजेत असं आंबेडकर म्हणाले. काय चाललंय? मी व्याख्यान देतोय संविधानावर, तुम्ही ऐकता आणि आपल्या देशाच्या लोकांना हातापायात बेड्या घालून अमेरिकेचे लोक भारतात पाठवतायत ना. का वाटत नाही आमच्या लोकांना की आमच्या जनतेचा अपमान आहे? ते काही अपराधी नाहीये, त्यांनी तिथं गुन्हे केले नाहीये. अलीकडे हातात बेड्या घालून नेत नाहीत ना, मोटारीत बसवून नेतात, पायी नेत नाहीत. ते जे आणले अमृतसरला, ते पायात बेड्या, हातात बेड्या, अपराध नाही. महिला त्यात 35, लहान मुलं तर 40 तास खायला दिलं नाही. तुमचे आमचे देशबांधव आहेत, ठीक आहे, आपण त्यांना काम देऊ शकलो नाही म्हणून काम शोधायला तिकडे गेले, एवढाच त्यांचा अपराध आहे. पण ते असे आले ना, आणि ते असे आले असताना आपण घटनेची चर्चा करतो, हे आपण लक्षात घ्या. हे यासाठी लक्षात घ्यायचं की आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून किती दूर गेलो आहोत. तनानं, मनानं, शरीरानं, जाऊ द्या, विचारांनी सुद्धा दूर गेलो आहोत. ते जे आणले ते आपले भाऊ आहेत, आपल्या बहिणी आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आंबेडकर म्हणाले की सरकार आपलं आहे, या सरकारकडे आपल्या मागण्या अहिंसक पद्धतीनं आपण नेल्या पाहिजेत आणि या सरकारकडून त्या मागण्या पूर्ण करून घेतल्या पाहिजे. आणि शेवटी एक गोष्ट ते म्हणाले, पण हे व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की या देशातल्या माणसातला फरक संपला पाहिजे. धर्मातला फरक नको, जातीतला फरक नको, पंथातला फरक नको, माणूस म्हणून एक झाला पाहिजे. एक काळ असा होता, बाबासाहेबांचाच काळ होता, गांधींचाही काळ होता. जाती नाहीशा कराव्या म्हणून चळवळी झालेल्या होत्या. आता जातींना कायद्याचं स्थान मिळालं पाहिजे म्हणून चळवळी चालू आहे. आणि ॲडव्होकेट खजांची बसले, कायद्याचंच नाही, घटनेत स्थान मिळालं पाहिजे, अशा मागण्या सुरू आहेत ना. कुठून कुठपर्यंत आलो आपण? जाऊ द्या, गांधी सोडला म्हणजे काय मारलाच त्याला आपण, पण बाबासाहेबही सोडले. कुठे आहोत आपण? कुठे आहोत? अशी घटनेसंबंधीची चर्चा करताना तिच्या समारोपाच्या वेळी केलेल्या भाषणातली ही बाब आहे जी बाबासाहेबांनी सांगितली. यानंतर ही जी घटना ही मुळात 395 कलमांची होती, 395 कायदे होते, 12 अनुच्छेद होते. आता ती 412 कलमांची झाली आहे आणि 22 अनुच्छेद आले आहेत, त्या म्हणजे वाढली. पण घटना फार थोर होते सगळे. आणि बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं आहे की माझ्यासोबत माझ्या समितीमध्ये जे लोक होते
ते एकाहून एक विद्वान होते. त्यातले काही लोक तर माझ्यापेक्षा अधिक कायद्याचे जाणकार होते. पण त्यांनी मला मान दिला आणि आम्ही एकमतानं सारं ठरवू शकलो. हे कायदे त्यातून झाले, एकमतानं झाले. मसुदा समितीने एकमुखानं ते मंजूर केले. ही तेव्हाची गोष्ट आहे. इतकी कलम, इतके अनुच्छेद, त्यामध्ये जनतेचे अधिकार सांगितले गेले, सरकारचे अधिकार मगाशी मी म्हणालो तसं सांगितले गेले. पण घटनाकार फार बुद्धिमान होत. त्यांना हे माहिती होतं की जनतेला कितीही अधिकार दिले तरी जनता आपल्या अधिकाराचं रक्षण कसं करणार? तिच्या हाती काही शस्त्र नाही. तिच्या हाती आपण काय दिलंय? तिच्या हाती आपण काय दिलं नाही. उलट ज्यांच्यापासून रक्षण करायचं आहे त्या सरकारला मात्र सारा आहे. त्याच्या हाती सैन्य आहे, पोलीस आहे, तुरुंग आहे आणि आता तरी ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे. आत्ता बातमी मी वाचली, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या सरकारच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या होत्या. पैसे नव्हते ना, इंग्रज सगळे घेऊन गेले होते. ते रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत, जे महाराष्ट्राचे मंत्री होते, त्यांच्या वडिलांनी आपली तिजोरी भारत सरकारला स्वाधीन केली होती. गांधी ही एवढी सभा आयोजित करायला किती खर्च झाला असेल विजयाला विचारा. गांधीजींनी 1920 पासून सत्याग्रह चालवला ना 47 पर्यंत, किती खर्च आला असेल. पण बिर्ला, बजाज सगळ्यांनी आपल्या तिजोऱ्यांच्या किल्ल्या गांधींच्या हाती दिल्या होत्या ना. ते मागतील तेवढा पैसा त्यांना देत होते. मी या निंबाळकरांची गोष्ट सांगत होतो. यांनी आपली तिजोरी भारत सरकारला दिली. ते सरकार दरिद्री असताना आणि आज मोदींच्या सरकारने त्या निंबाळकरच्या घरावर छापा टाकला. ईडी कुठल्या कृतज्ञतेपर्यंत आपण गेलो आणि आपण कोणत्या पायरीवर आता उभे आहोत. मी तुम्हाला खरं सांगतो, मध्यंतरी मी एका मोठ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. खान अब्दुल गफार खान, बादशाह खान, त्यांचं आत्मचरित्र. त्याला 2 प्रस्तावना आहेत. एक राजमोहन गांधींची आहे आणि दुसरी माझी आहे. त्या प्रस्तावनेच्या शेवटी नाही, मी लिहिली म्हणून त्यात काही माझं मोठेपण नाही डॉक्टर. त्या प्रस्तावनेच्या शेवटलं वाक्य मी असं लिहिलं, ती 35 पानांची प्रस्तावना आहे, तिचं पुस्तकच येते आहे की सारं लिहित असताना, वाचत असताना माझ्या मनात सारखी एक भावना येत होती की आपण माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी उभे आहोत आणि माउंट एव्हरेस्टची उंची पाहतो आणि आपलं ठेंगणे पडत होतं. जेव्हा जेव्हा गांधी, जेव्हा जेव्हा आंबेडकर, जेव्हा जेव्हा नेहरू, जेव्हा पटेल, मौलाना अशी नावं येतात ना, तेव्हा मी तुम्हाला खरं सांगतो, आपण किती लहान आहोत. आपण यांच्या पायाच्या धुळीच्या बरोबरीचे सुद्धा नाही असं माझ्या मनामध्ये येत असतं. आपल्याला मोठं करायला जन्माला आली की आपलं लहानपण दाखवून द्यायला जन्माला आली, असाच प्रश्न मला बसावी पडतो. अशी घटना तयार झाली. या माणसांनी ती तयार केली आणि ती तयार केल्यानंतर ती रुजवली गेली. ती कशी रुजवली गेली मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. नेहरू पार्लमेंटमधले बसलाय सारखे, विरोधी पक्षाच्या प्रत्येक नेत्याचं, प्रत्येक वक्त्याचं भाषण ऐकायचे, त्याच्या नोट्स घ्यायचे
आपला मंत्री उत्तर देताना चुकला तर तिथंच त्याला बसवायचे खाली खाली बैस म्हणून. खरं उत्तर हे आहे असं म्हणून ते स्वतः उत्तर द्यायचे. आपल्या मंत्र्यांनाही शिकवायचे, विरोधी पक्षाच्या लोकांनाही शिकवायचे. असे घटनेचे कायदे रुजवले गेले आहेत. ते कायदे झाले आणि लागू झाले असं झालं नाही, ते रुजवले गेले आहेत. आणि किती कष्ट घेतले आहेत लहान लहान गोष्टींसाठी. एक मोठी गोष्ट आधी सांगून टाक. काही जण असं म्हणतात की हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावर नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे बाबासाहेबांनी राजीनामा दिला. हे धादांत खोटं विधान आहे. धादांत खोटं विधान आहे. नेहरूंच्या मध्ये आणि बाबासाहेबांच्या मध्ये या प्रश्नावर मतभेद झाले नव्हते. मतभेद कशावर झाले तर राजेंद्र बाबू ते हिंदू कोड कायद्याच्या विरोधात होते आणि राजेंद्र बाबू राष्ट्रपती होते आणि ते त्याला मान्यता देणार नाही असं जाहीर करत होते. ते विधेयक पार्लमेंटमध्ये आलंही नव्हतं. ते येण्याआधी राजेंद्र बाबूंनी लोकसभेचे जे अध्यक्ष होते मावळणकर दादासाहेब त्यांना पत्र लिहिलं राष्ट्रपती म्हणून की विधेयक चर्चेला घेऊ नका म्हणून. आता ही गोष्ट घटनाबाह्य आहे. राष्ट्रपती अगदी आताच मुर्मू सुद्धा त्या बाई लोकसभेच्या सभापतीला असा आदेश नाही देऊ शकत. परवा सोनिया गांधी त्यांना बिचाऱ्या म्हणाल्या म्हणून लोक नाराज झाले. सत्तारूढ पक्ष खरं आहे त्यांना आदेश नाही देता येत असं. पण राजेंद्र बाबूंनी पत्र पाठवलं तेव्हा नेहरू राजेंद्र बाबूंकडे गेले आणि त्यांना म्हणाले की अहो हे घटना बाह्य आहे. घटनेमध्ये राष्ट्रपतीला हा अधिकार नाही आहे. तेव्हा राजेंद्र बाबू हट्ट करून बसले. पण राजेंद्र बाबूंच्या मागे आमदार खासदार होते. तेव्हा नेहरू म्हणाले मग जर तुम्ही माझं ऐकत नसाल तर मीच पंतप्रधान पदाचा राजीनामा देतो. आता त्यावेळी नेहरूंची लोकप्रियता एवढी मोठी होती की त्यांनी राजीनामा दिला असता तर या देशामध्ये क्रांतीच झाली असते. राजेंद्र बाबूंनी मान्य केलं आणि ते ठीक आहे त्यांनी पत्र परत घेतलं. तेव्हा नेहरूंनी भूमिका अशी घेतली की हा देश चालवायचा असेल आणि ही घटना रुजवायची असेल तर सगळ्यांना विश्वासात घ्यावा लागेल आणि सगळ्यांना म्हणजे फक्त पार्लमेंटला नाही जनतेलाही विश्वासात घ्यावा लागेल आणि त्यासाठी काही काळ आपल्याला थांबलं पाहिजे. बाबा हे त्याचं खरं कारण आहे. तर राजेंद्र बाबू किती हट्टी होते म्हणजे आपले घटनाकार आणि आपले नेते यांना कोणकोणत्या प्रसंगातून जावं लागलं. हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला. दुसरा प्रसंग फार मजेशीर आहे. 26 जानेवारी हा दिवस आहे. राजेंद्र बाबूंचा ज्योतिष्यावर फार विश्वास आहे. ते थोडेसे परंपरावादी होतेच. ते त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली राष्ट्रपती म्हणून आणि ते म्हणजे 26 जानेवारीला आपण गणराज्य दिन साजरा करू नये. तर त्यांना विचारलं की का तर ते म्हणजे माझे ज्योतिषी सांगतात म्हणजे की हा अशुभ दिवस आहे. आहे का इथं अंधश्रद्धा निर्मूलनवाले? लक्षात घ्या कुणी कुणी आपल्यावर राज्य केलाय. तर नेहरू त्यांना एकच वाक्य म्हणाले, हा देश तुमचे ज्योतिषी चालवणार आहेत की आपण चालवणार आहोत? तेव्हा राजेंद्र बाबू गप्प राहिले आणि 26 जानेवारीला त्यांनी मान्य केलं. अशा लहान गोष्टीतून संघर्ष करत एकेकाचं मन वळवत आणि त्याची सहमती मिळवत
ही घटना तयार झाली आहे ती लिहून टाकून दिली आणि बाबासाहेब घरी चालले गेले, असं झालं नाही. ते नेहरू, पटेल, इथे एका गोष्टीचा मी याला उल्लेख केला पाहिजे, तो सरदार पटेलांसंबंधीचा. सध्याचे सरकार जे चालवत आहेत ते वल्लभभाईंना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतायत ना. त्यांचा पुतळाच लावला सर्वात मोठा, गांधींपेक्षाही मोठा लावल्या, आणि तो चीनमध्ये बनवून आणला पुन्हा. आपल्या देशातला नाही येतो. वल्लभभाई मेड इन चायना. आणि हिंदुत्ववादी नव्हते, वल्लभभाई हिंदुत्ववादी नव्हते, राजेंद्र बाबू हिंदुत्ववादी नव्हते, राजाजी हिंदुत्ववादी नव्हते, गांधी हिंदुत्ववादी नव्हते. ते कोणत्या एका धर्माचे असतील तर ते फक्त मनुष्य धर्माचे होते, दुसऱ्या कोणत्या धर्माचे. मी वल्लभभाईंची गोष्ट सांगत होतो. देश जेव्हा स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली आणि पाकिस्तान निर्माण झालं, तर BM बिर्ला नावाचे एक उद्योगपती आहेत कलकत्त्याला होते. ही अँबॅसेडर मोटर गाडी त्यांची. त्यांनी वल्लभभाईंना एक पत्र लिहिलं की मुसलमानांनी पाकिस्तान मागितलं, आपण पाकिस्तान दिलं, आता उरलेल्या देशाला हिंदुस्थान म्हणायला काय हरकत आहे. किंवा इथं जे विद्यार्थी असतील त्यांनी आणि तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. वल्लभभाईंनी त्याला जे उत्तर दिलंय ते 6 पानांचं आहे. त्या उत्तरात ते म्हणतात की या देशाला जर हिंदूंचा देश म्हटलं तर काश्मीरवर आपण आपला अधिकार कसा सांगू, पंजाबवर आपला हक्क कसा सांगता येईल, केरळवर कसा सांगता येईल, हैदराबादवर कसा सांगता येईल, भोपाळवर कसा सांगता येईल, तिकडे नागालँड, अरुणाचल त्यावर सांगता येणार नाही. जर हा देश एकत्र ठेवायचा असेल आणि यात एकात्मता ठेवायची असेल, त्याला कोणत्याही एका धर्माचं बनवून चालणार नाही. हा देश या देशात राहणाऱ्या सर्व जनतेचा आहे असंच आपल्याला म्हटलं पाहिजे. हे वल्लभभाईंनी BM बिर्लाला लिहिलेल्या पत्रात आहे. दुर्गादास नावाच्या पत्रकाराने वल्लभभाईंचा पत्रसंग्रह संपादित केलाय, त्यात हे पत्र आहे. माझ्याकडे आपल्यापैकी कुणाला वाचायचं असलं लिहित होत. त्यामुळं आज जे गैरसमज पसरवले जात आहेत त्यात जाऊ नका, ते लक्षात घेऊ नका. त्या काळामधली माणसं कशी वागली ते लक्षात. ही घटना तयार झाली. त्यानंतर या घटनेप्रमाणे या देशाचा राज्यकारभार चालू झाला. नेहरू असेपर्यंत प्रश्न आला नाही, कारण नेहरू घटनाकारच होते. पुढेही शास्त्रीजी असतात, इंदिरा गांधी असतात, प्रश्न आले नाहीत. या घटनेसंबंधीचे खरे प्रश्न सुरू झाले ते 1984 नंतर, इंदिरा गांधींच्या खुनाच्या नंतर. पण तरी सुद्धा अनेक सरकार आली. वाजपेयींचं सरकार आलं, चंद्रशेखरचं सरकार आलं, देवेगौडांचं सरकार आलं, तेव्हाही हे प्रश्न आले. हे प्रश्न आताच आले 1915च्या सुमारास, 14च्या नंतर. 14ला तेवढ्या बोलायला सुरुवात केली नव्हती, कारण बोल यायचे होते, भाषा यायची होती. 15 नंतर बोलायला सुरुवात केली. मी मगाशी म्हणालो 1818 पासून केलेल्या जनतेच्या प्रयत्नातून हे संविधान निर्माण झालं आहे. त्यात या देशाचे हजारो लोक मरण पावले आहेत.
रक्त सांडलंय, फासावर गेलेले आहेत, वर्षानुवर्ष तुरुंगात राहिलेत. किती लोकांनाही ठाऊक आहे, गांधी 13 वर्ष तुरुंगात होत, जवाहरलालजी 11 वर्ष तुरुंगात होते, मौलाना 10 वर्ष तुरुंगात होते, वल्लभभाई 12 वर्ष तुरुंगात होते. तुरुंगात राहण्याची मजा तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही, कारण मी 14 महिने होतो. काय भयानक प्रकार आहे तुरुंगात राहणे. 14 वर्ष. खान अब्दुल गफार खान 27 वर्ष तुरुंगात. एवढा त्याग करून या माणसांनी ही घटना तयार केली आहे. आणि ही घटना त्यांनी स्वतःसाठी नाही तयार केली, ती आपल्यासाठी तयार केली. मी तुम्हाला 11 वर्षाची गोष्ट सांगितली म्हणून एक प्रसंग सांगतो, कारण हे फार सिरियस होत आहे हा विषय. नेहरू 4 वर्ष नभाच्या तुरुंगात. तो नभाचा संस्थानिक होता, तो इंग्रजांचा गुलामच होता. त्यांनी त्याला 4 वर्ष तुरुंगात दाबून ठेवलं. ते पंजाबच्या जवळ आहे. आणि इंग्रज सरकारची आणि तेव्हाच्या सरकारांची वागण्याची पद्धत इतकी दुष्टाव्याची होती की ते गांधीपासून सगळ्यांना मोकळं ठेवायचे तुरुंगात. पण नेहरू आणि कस्तुरबा यांना एकांतवासात ठेवायचे, एकांत कोठडीत ठेवायचे, एका खोलीत बंद. त्यांना कोणी भेटायचं नाही. सकाळी अर्धा तास फिरून आणायचे आणि मग खोलीत एकदा बंद झाले की जेवणाचे ताटे खालून सरकवायचे. असं राहिले आहेत हे लोक, असं राहिले आहेत हे लोक. उगीच मोठे झाले नाहीत, उगीच मोठे झाले नाही. त्यामुळे ज्यांनी तुरुंगवास पाहिलाच नाही, ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलाच नाही, ज्यांनी लाठी खाल्लीच नाही, जे गोळीबाराला समोर गेले नाहीत, किंवा ज्यांच्यापैकी कोणी फासावरही गेलं नाही, ते जेव्हा देशभक्तीची गाणी म्हणतात ना, तेव्हा मला फार हसायला येते, फार हसायला येते. देशभक्ती हा गाण्याचा विषय नाही, देशभक्ती हा करण्याचा विषय, करण्याचा विषय. मी नेहरूंचं सांगत होतो, नेहरूंना त्या कोठडीत ठेवलं, त्या कोठडीला वरती एक छोटंसं छिद्र होतं. ते नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. तेव्हा तेवढंच दिसायचं आकाश त्या छिद्रा एवढं. काम काय, काही नाही. तर त्या छिद्रातून उडत गेलेले, इकडे उडत गेलेले पक्षी आज किती दिसले, उद्या किती दिसले, इकडे गेलेले किती, त्याचे आकडे, त्याची डायरी लिहित होते. तुरुंगात काही काम नसते बरं का. मी होतो तुरुंगात, मी सांगतो काही काम बिम नसतं. तर ते डायरी लिहायचे. एक दिवस एक खार त्यांच्या खोली दालनात आली आणि तुला त्यांनी खाऊ घातलं काही नाही. पाहता पाहता ती खार त्यांची मैत्रीण झाली. इतकी मैत्रीण झाली की ती त्यांच्या गुडघ्यावर बसायची आणि त्यांची करमणूक करायची. हे लक्षात घ्या, माणसं तुरुंगात असो का बाहेर असो, आपलेपणाची ओढ कधीही जात नाही. जरी असतील इतकी वर्ष कशा राहिल्या असतील कस्तुरबा. एवढ्यानी वर्ष तुरुंगात काढली आणि आयुष्याची. त्यांचा त्याग, बाबासाहेबांसारख्यांची बुद्धिमत्ता आणि यांना मिळालेला जनतेचा प्रतिसाद, यातूनही संविधान तयार झालंय. ही या सगळ्याची निर्मिती आहे. मी गांधीजींवर माझं पुस्तक आलंय, त्याच्या 17-18 आवृत्त्याही निघाल्या. त्याचं आता इंग्रजीतही भाषांतर झालं. त्या पुस्तकात मी असं लिहिलं आहे की जगाच्या इतिहासात, जगाच्या कोणत्याही ईश्वराच्या, धर्मसंस्थापकाच्या
राजाच्या मागे त्याच्या हयातीत जेवढे लोक गेले नाहीत तेवढे गांधीच्या मागे गेले, तेवढे गांधीच्या मागे. तो राजा नव्हता, तो देव नव्हता, देशभक्त धर्मसंस्थापक नव्हता, तो काही नव्हता. त्याच्या मागे तर राजकारणाचं वलयही नव्हतं त्याच्या कुटुंबाच्या मागे, तरीही त्याच्या मागे लोक गेले. जनतेचा आशीर्वाद, बुद्धिमत्ता, त्याग आणि विश्वास, परस्परांविषयीचा प्रचंड विश्वास, यातूनही घटना तयार झाली. आपण त्या घटनेचे उपकार मानले पाहिजे, त्या घटनेचा संस्कार मानला पाहिजे आणि त्या घटनेचं रक्षण केलं पाहिजे. ते रक्षण करायचं म्हणजे आपण आपलं रक्षण केलं पाहिजे, आपल्या अधिकारांचं रक्षण केलं. काय आहे आज, कुठे आहेत आपले अधिकार? स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे घटनेला. त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, लेखन स्वातंत्र्य आहे. मी 30 वर्ष संपादक होतो. माझ्या इतकी सरकारवर कुणीही टीका केली नसेल महाराष्ट्रातल्या संपादकांपैकी, पण तेव्हाचे राज्यकर्ते एवढी टीका केल्यानंतरही मित्रासारखीच वागत होते. तुरुंगात टाकत ना, तुरुंगात टाकत. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते मी संपादक असताना. एकदा ते मला म्हणाले, अरे एकदा तर माझ्याविषयी चांगलं लिहा, एकदा ते चांगलं लिहा. मी त्यांना म्हणालो, अरे एकदा तर संधी द्या म्हटलं तुम्ही तशी लिहिण्याची. असे संबंध होते. आता काय आहे, तो राहुल गांधी 4000 किलोमीटर पायी चालत गेला. 4 ओळीची बातमी नाही दिली एका ते 150 माणसं बेड्या घालून आणले. प्रधानमंत्री गंगेत स्नान करत होते तेव्हा त्यांच्या गंगा स्नानाचे फोटो आले. ते 150 गरीब माणसांचे फोटो आले नाही. कुठे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे? आपला धर्म सोडून नवा धर्म स्वीकारण्याचाही अधिकार आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आता तर आपला राज्य मुख्यमंत्री सुद्धा बनतो. धर्म बदलणे हा गुन्हा ठरवणारा कायदा आम्ही करणार आहोत. बरं झालं बाबासाहेब चालले गेले, नाही तर बाबासाहेबही या कायद्यात गुन्हेगार झाले असते. काय स्वातंत्र्य कुठे आहे? समता हा दुसरा अधिकार. विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरावरच छापे का पडतात? 2-2, 3-3 मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या जेलमध्ये काय असतात? आणि ज्यांनी प्रचंड पैसा खाल्ला आहे आणि जनतेला ठाऊक आहे, त्यांनाही ठाऊक आहे, सरकारलाही ठाऊक आहे, त्यांच्यावर छापे पडत नाहीत. एका केंद्रीय मंत्र्याला, माझा बऱ्याच जवळचा, बऱ्यापैकी जवळचा, तो मंत्री होण्यापूर्वी त्याच्याजवळ एक मोपेड होती मोडकी. म्हणजे इतकी मोडकी आणि वाईट होती की एकदा नागपूरला ती खराब झाली रस्त्यात. तो उभा राहिला. मी माझ्या ऑफिसमध्ये गाडी घेऊन चाललो होतो. अरे म्हणजे तू कसा रे? तो ना माझी गाडी खराब झाली नाही दादा. तर म्हटलं बैस, मी तुला पोचवून देतो, कुठं जायचं. तर मी त्याला पोचवून दिलं. तर तू म्हणे दादा ती मोपेड माझी पडली. अरे म्हटलं ती भंगारवाला सुद्धा नेणार नाही रे म्हटलं. राहू दे म्हटलं. पुढे तो त्याच्या कर्तबगारीनं मंत्री झाला. मंत्री झाल्यानंतर 2-3 वर्षांनी पुन्हा जेव्हा भेटला तेव्हा मी त्याला विचारलं, अरे मी असं ऐकलं की तू विमान विकत घेतलं म्हणून. तो मला म्हणाला, दादा ती माझी गरज होती म्हणून.
मी त्याला म्हणालो की अरे माझी गरज अंतरिक्ष यान आहे म्हटलं, पण माझं पैसे नाही रे. विरोधी पक्षाच्या लोकांवर हल्ले, पत्रकार तुरुंगात, 2.5 लाख लोक तुरुंगात आहेत आपल्यापैकी, ज्यांच्यावर कोणताही खटला नाही, आरोप नाही, खटला चालू नाही, चौकशी पूर्ण झाली नाही. तो केजरीवाल 12 महिने तुरुंगात होता. सुप्रीम कोर्ट विचारत होता अरे कशासाठी, तो चौकशी चालू आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणा की चौकशी चालू असताना नाही अटक करतायत, पण तरी ठेवलं ना, ठेवलं ना तुरुंगात. किती सांगायचं. घटना असं सांगते की मी ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो असेल त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. अरे पण या देशात सरकारच विकली जातात ना, सरकारच विकली जातात. पहिल्यांदा कर्नाटकचं सरकार विकलं गेलं, मग गोव्याचं गेलं, मग मध्य प्रदेशचं सरकार विकलं गेलं, राजस्थानचं सरकार विकलं गेलं, आसामचं सरकार विकलं गेलं, महाराष्ट्राचं सरकार तर विकलं गेलेलं आपण पाहिलंच आहे. 50-50 खोके आमदाराला. हा प्राध्यापक 50 खोके, 50 कोटी, 50 कोटी तर आपले आमदार विकले गेले आणि सरकार गेलं. माझ्याकडे तेलंगणचे आमदार आले होते. त्यांना मी विचारलं तुमच्याकडे कशी स्थिती आहे. ते म्हणलं काय तुमचे आमदार दरिद्री आहेत म्हणे, 50 खोक्यात गेले म्हणे. आमच्याकडे 100 खोक्याचा भाव सुरू आहे. कुठे 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 बाबासाहेब, कुठे रमाबाई, कुठे महात्माजी, कुठे कस्तुरबा. तो राहुल गांधी म्हणतो ना ते खरं आहे, मला घर नाही. ते खोटं नाही, कविता नाही, बरं आहे, खरं आहे. राहुल गांधीला घर नाही, कारण राहुल गांधीच्या आज्यानं त्यांचं घर आनंद भवन देशाला दिलं. त्यानंतर नेहरू प्रधानमंत्री झाले, त्यांना प्रधानमंत्र्याचा बंगला मिळाला. मग इंदिरा गांधी त्यांच्या सोबत राहिल्या. पुढे नेहरूंचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा त्यांना ते घर सोडावं लागलं. मग त्याच्या मनामध्ये असं आलं की इंग्लंडमध्ये एक छोटंसं घर घ्यावं आणि मुलांच्या सोबत जाऊन राहावं, कारण मुलं शिकतात तिथं. पण तिथं घर घ्यायला पैसे नाहीत. तेव्हा पुपुल जयकर नावाच्या त्यांच्या मैत्रिणीने जिथे चरित्र लिहिलं आहे ते लिहिलं आहे, तेव्हा ती त्यांना इंदिराजींना म्हणाली की अरे असं करण्यापेक्षा सरळ सरळ शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात जा, मंत्री म्हणून बंगला तरी मिळेल. म्हणून इंदिरा गांधी तिथे राहायला गेल्या. तर मग राजीव गांधीला जेव्हा त्याचं खासदारकी काढून घेऊन त्याचं घर जप्त केलं तेव्हा त्याला राहायला घर कुठं होतं. तो बहिणीकडे राहायला गेला ना काही दिवसपर्यंत आणि आईकडे राहायला. तेव्हा तो घर नाही म्हणतोय, खरं आहे, हे खोटं नाही आहे. कुठेतरी चर्चिल म्हणाला, आपला शत्रू होता तरी तो, ज्या देशामध्ये न्याय व्यवस्था आणि विरोधी पक्ष यांना मान असतो त्याच देशात लोकशाही राहू शकते, अन्यत्र लोकशाही राहू शकत नाही. अन्यत्र लोकशाही राहू शकत नाही. आपण कोणत्या लोकशाहीत आहोत? आपण कोणत्या लोकशाहीत आहोत असं म्हणण्याऐवजी खरा प्रश्न असा आहे की आपण कोणती लोकशाही निवडून दिली आहे. आपण कोणती लोकशाही निवडून दिली आहे? 50 खोके घेणाऱ्यांना आपण नाही निवडून दिलं, आपणही दिलं ना निवडून. नावं कशाला घ्यायची? आपल्यापैकी सगळ्यांचेच दोस्त असतात ते बिचारे, त्यांना दोस्ती ठेवावी लागते. 50 खोके घ्यायचे असतात आणि आपली मतंही घ्यायची असतात. गेले ना 50-50 खोक्यात.
ज्या देशामध्ये सरकारं विकली जातात, तिथं कायदा विकला जातो, तिथं प्रशांत भैया न्यायाधीश सुद्धा विकले जातात. न्यायाधीश सुद्धा विकले जातात. तुम्हाला माहिती असेल, प्रशांत भूषणनी सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे की या देशात आजपर्यंत जेवढे सरन्यायाधीश झाले त्यातले निम्मे भ्रष्ट होते. निम्मे भ्रष्ट होते. सुप्रीम कोर्ट सगळ्या केसेस ऐकते, पण ते प्रतिज्ञापत्र घेत नाही चर्चेला. 18 आमदारांचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेचा चंद्रचूडनी नाही घेतला ना 10 वर्षापर्यंत. तसंच राहिलं. न्यायाधीश सुद्धा विकले जातात. मी एका आमदार खासदार गृहमंत्र्याची गोष्ट सांगतो. आम्ही महाराष्ट्रामध्ये बाला ज्या आहेत त्यांच्या नृत्यावर बंदी घालणारा कायदा केला होता, तर ते बारवाले कोर्टात गेले. सरन्यायाधीशाने निवृत्तीच्या आदल्या दिवशी त्या बारवाल्यांच्या बाजूने निकाल दिला आणि दुसऱ्या दिवशी 200 कोटींची कोठी दिल्लीत विकत घेतली. तर मित्र हो, आपण सगळे मध्यमवर्गीय, सुखवस्तू आणि अजूनही 12 लाख कट लागू झाल्यानंतरही इन्कम टॅक्स देणारे आहोत, पण आपण लुटले जाणारे आहोत. आणि लुटले जाणारे आपले राज्यकर्ते आहेत आणि ते बाबासाहेबांच्या संविधानावर हात ठेवून देशभक्तीची शपथ घेत आहेत आणि तुम्हाला आणि मला देशभक्ती शिकवत आहेत आणि आपण शिकतो. आपण त्यांच्यापैकी कोणालाही हे विचारत नाही की तुझी खरोखर श्रद्धा आहे का रे बाबा. नाही विचारत. अशा काळामध्ये तुम्ही आणि तुमच्या संस्थेनं संविधानाच्या नावानं जागर उभा केला. विजय, मी तुला आणि तुझ्या सगळ्या सहकार्यांना नमस्कार करतो आणि या संविधानाप्रती आपली निष्ठा आपण सगळे मिळून व्यक्त करूया आणि या संविधानानं तुमच्यावर आणि माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या पार पाडूया. म्हणजे मग आपण गांधी आणि आंबेडकरांचं नाव घ्यायला लायक होऊ. एवढंच मला सांगायचं आहे. या घटनेला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रणाम करतो आणि